एका गावामध्ये महादेवाचे मंदिर होते. या मंदिरासमोर एक भिकारी बसला होता. गावातील एक श्रीमंत माणूस महादेवाचे दर्शन करून बाहेर आला. तेव्हा त्याला तिथे एक भिकारी शंखाची पूजा करताना दिसला. त्या श्रीमंत माणसाने भिकाऱ्याला विचारले, "अरे, तू या शंखाची पूजा का करतोस?" त्यावर भिकारी म्हणाला, "हा शंख जादूचा आहे. तो आपल्याला मागेल ती वस्तू देतो." त्याच्या बोलण्यावर तो श्रीमंत माणूस हसायला लागला. तो म्हणाला, "छे छे, शक्य नाही. शंख कधी मागेल ती वस्तू देतो का?" भिकारी म्हणाला, "तुम्हाला खोटं वाटतंय, पण हा शंख खरंच जादूचा आहे. मी याला आता 500 रुपये मागितले तर हा देईल." श्रीमंत माणसाने विचार केला, हा भिकारी सांगतोय म्हणजे नक्कीच हा शंख जादूचा असणार. आपण याच्याकडून हा शंख घेऊ, म्हणजे आयुष्यभर आपल्याला कष्ट न करता सुखात राहता येईल. तो श्रीमंत माणूस म्हणाला, "तुला 500 रुपये हवेत ना? मग मी तुला देतो, परंतु तू हा शंख मला देऊन टाक." त्यावर भिकारी म्हणाला, "अहो महाराज, मला हा शंख विकायचा नाही, परंतु तुम्ही मागत आहात म्हणून मी तुम्हाला देतो." त्या श्रीमंत माणसाने भिकाऱ्याला 500 रुपये दिले आणि तो शंख विकत घेतला. तो शंख घेऊन घरी आला आणि त्याची पूजा केली. तो श्रीमंत माणूस शंखाला म्हणाला, "हे शंखा, मला 1000 रुपये दे." परंतु शंखाने काही पैसे दिले नाहीत. तो पुन्हा शंखाला म्हणाला, "हे शंखा, मला 1000 रुपये दे." तरी देखील त्याने काहीच पैसे दिले नाहीत. तेव्हा त्या श्रीमंत माणसाला कळून चुकले की भिकाऱ्याने त्याला फसवले. तो तडक मंदिराकडे निघाला. तिथे गेल्यानंतर तो भिकाऱ्याला म्हणाला, "काय रे लबाड माणसा, हा शंख कुठे पैसे देतो?" त्यावर तो भिकारी शांतपणे म्हणाला, "आत्ताच नाही का त्या शंखाने मला 500 रुपये दिले?" त्या श्रीमंत माणसाला हसावे की रडावे असे वाटू लागले. परत आयुष्यात कधीही अशा थापेला फसणार नाही असे त्याने ठरवले आणि आपल्या कानाला खडा लावला.